ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपबीती स्वतः पाकिस्तानच्या पत्रकारांनी दाखवली आहे। मुरिदकेमधील मरकजवर भारतीय सैन्याने हल्ला केलेला होता। भारतीय क्षेपणास्त्रांनी मुरिदकेचा दहशतवादी तळ बेचिराख केलेला आहे। भारतीय सैन्याने कसा दणका दिला हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। भारत आणि पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवर अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर बॅलिस्टिक मिसाइल्सने हल्ला केल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सार्वजनिकरित्या स्वीकारलेलं आहे। पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रात्री 2:30 वाजता फोन करून या हल्ल्याची माहिती दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताशी पाणी वाटपासह शांततेसाठी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत चर्चेचा प्रश्न उद्भवत नाही असं सुद्धा भारताने ठणकावून सांगितलंय। पाकिस्तानला भारताने दिवसा तारे दाखवले असा टोला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला लगावलाय। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आणि वेळ आल्यावर जगाला आम्ही पिक्चर दाखवणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय।